कोल्हापूर महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी आढावा बैठक घेतली। यावेळी 14 वर्षापासून प्रलंबित असलेला सफाई कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न मार्गी लावत 35 कर्मचाऱ्यांना राहती घरं देण्यास मंजुरी देण्यात आली। याशिवाय वारसा हक्काच्या नियुक्ती अंतर्गत 2 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र तर 4 कर्मचाऱ्यांना घरांच्या हस्तांतरणाची पत्र देण्यात आली। सफाई कर्मचाऱ्यांना संरक्षण साहित्याचंही वाटप करण्यात आलं। महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात बैठक घेऊन आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। या बैठकीला महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड उपस्थित होते। बैठकीत टिंबर मार्केट तसंच शहरातील विविध ठिकाणी महापालिकेच्या चाळींमध्ये वास्तव्यास असलेल्या 35 सफाई कर्मचाऱ्यांना राहती घरं देण्यास मंजुरी देण्यात आली। 14 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या पुढाकारानं मार्गी लागला। यापैकी 4 सफाई कर्मचाऱ्यांना घरांच्या हस्तांतरणाची पत्र आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्या हस्ते देण्यात आली। वारसा हक्काच्या नियुक्ती अंतर्गत 2 सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली। सफाई कर्मचाऱ्यांना संरक्षण साहित्याचंही वाटप करण्यात आलं। यावेळी अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या। शासन निर्णयानुसार 300 चौरस फूट जागा मोफत देऊन त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या बांधकामाचा खर्च संबंधित कर्मचाऱ्यांकडून घेण्याबाबत चर्चेअंती निर्णय घ्यावा असं सांगितलं। शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी लवकरच मुंबईत संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। कोल्हापुर में भी ऐसे कई अनेक चीज़ें थी। एक महत्वपूर्ण था आरोग्य से रिलेटेड कि जो तबका समाज के नागरिकों के लिए जो पूरी उनकी बीमारियों को साफ़ करता है और उनकी गंदगी साफ़ करता है, सुबह 5 बजे से निरंतर शहर की सफाई काम करता है, लेकिन जब वो अगर बीमार हो तो उसकी स्वास्थ्य की रक्षा कौन करेंगे। तो एक निर्णय ये भी हुआ कि उनका 1 करोड़ का इंश्योरेंस हो, 5 लाख का उनके सहपरिवार कैशलेस का हेल्थ इंश्योरेंस हो, उसके बाद नेचुरल डेथ हो तो वो भी 5 लाख का हो। तो हमने एक ऐसे महापौर माननीय मैडम की अध्यक्षता में आयुक्त साहब को हमने एक आदेश दिए कि जो बैंक की सैलरी आप जिस बैंक में रख रहे हो कर्मचारियों की सैलरी, उस सैलरी में वो बैंक से आप एग्रीमेंट करके आप वो कराइए। तो ये निर्णय हुआ कि वो बैंक भी है ना एग्री है, कुछ चीज़ों में टर्म्स इनको डालना होगा। ये लोग बैठ के एक हमने जो यहाँ के हेल्थ ऑफिसर है उसको इसमें नोडल अधिकारी नियुक्त करके उनको सब करने का जिम्मेदारी भी दे दी। ऐसे अनेक महत्वपूर्ण उनसे जुड़े प्रलंबित प्रश्नों में आज हुआ। और सेवानिवृत्ति के बाद उनको जो दिक्कतें आती कि जैसे कई बार इनको देखेंगे आप ग्रेजुएटी का पैसा लेट मिलता, उस पर भी निर्णय हुआ कि समय पे हो। आप देखेंगे कि जब सेवानिवृत्ति के बाद इनको सत्कार मान सम्मान से जाना चाहिए। 30 साल नौकरी करने के बाद 35 साल नौकरी के बाद हो सकता है जो सम्मान का वो हकदार है वो स्वच्छता दूत उसको नहीं मिलता, तो वो भी यहाँ पे होता भी है, लेकिन अब वो और अच्छे स्तर पे होगा। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली। संभाजीनगर इथल्या कामगार चाळीच्या प्रस्तावित नवीन इमारतीच्या DPRचं सादरीकरण केलं। या प्रकल्पामध्ये 2 इमारती उभारण्यात येणार आहेत। त्यात 104 सदनिका असतील। प्रत्येक कर्मचाऱ्याला सुमारे 360 चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळाचा फ्लॅट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। महापालिकेच्या वतीनं सफाई आणि झाडू कामगारांसाठी नूतनीकरण केलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात पहिला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। प्रलंबित जुन्या नियुक्तींबाबत कायदेशीर बाबींची पूर्तता करून सुनावणी घेण्यात येणार आहे। त्यानंतर रिक्त 50 जागा भरण्याची कार्यवाही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी महापौर रूपाराणी निकम, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, डॉक्टर विजय पाटील आदी उपस्थित होते।